हाय हॅलो सर्वांना नमस्कार. रेश्मी नाते या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. एक लग्न असेही भाग 24. तिने वळून त्याच्याकडे बघितलं आणि पुढे येत त्याला मिठी मारली. त्या मिठीत किती सुकून फील झाला होता त्याला. नकळत त्याचेही हात तिच्या पाठीवर विसावले. काळजी घ्या सई त्याच्या कानात म्हणाली. त्याने तिच्या खांद्यावर त्याचा चेहरा घट्ट थांबवला. तिला काहीतरी जाणवलं पण कळत नव्हतं. तिला सोडावं असं त्यालाही बिलकुल वाटत नव्हतं. सगळं मनाच्या विरुद्धात जाऊन वागत होता तो. त्याने भानावर येत तिला बाजूला केलं. बाय सई म्हणाली. बाय टेक केअर आणि काही गरज लागली तर मला लगेच फोन करायचा देवांश म्हणाला. तिने हो मध्ये मान डोलावली आणि कॅबिन बाहेर आली. गाडीत बसून सई तिच्या आईकडे गेली. आई आजी सई आवाज देत आत आली. सई आलीस बाळा. कावेरी आजी भाजी निवडत होती. आजी आई कुठे आहे सई म्हणाली. आहे जरा सामान घ्यायला गेली आहे. तू येणार म्हणून पुरणपोळी करूया म्हणाली कावेरी म्हणाली. काय गरज होती. अगोदरच तिची तब्येत बरी नाही त्यात ही दगदग सई म्हणाली. आईची वेडी माया कावेरी म्हणाली. मग दोघींनी भाजी निवडत खूप गप्पा मारल्या. सई आलीस बाळ कल्याणी आत येत म्हणाली. हो सई तिच्या हातातील पिशव्या घेऊन म्हणाली. अगं थोडं सामान नव्हतं. मावशी जाते म्हणली. मीच म्हणलं मी जाते कल्याणी पदराने चेहऱ्यावरील घाम पुसत म्हणाली. ये बस पाणी आणते. सई आत जाऊन पाणी घेऊन आली. पाणी पिऊन कल्याणीला बरं वाटलं. मग सईने छान चहा केला आणि चहा पीत पुन्हा त्यांच्या गप्पा रंगल्या. संध्याकाळच्या वेळी पुरणपोळीचा बेत होता. बऱ्याच गप्पा मारत तिघींनी मिळून स्वयंपाक केला आणि जेवल्या सुद्धा. रात्रीचे 9 वाजले होते. का जाऊन झोपली होती तर कल्याणी आणि सई अजूनही गप्पा मारत होत्या. सई बाळा आपण उद्या तुझ्या मामाकडे जातोय कल्याणी म्हणाली. मामाकडे ते कशाला सई म्हणाली. कशाला म्हणजे राहायला. तिथे त्यांचं छान साड्यांच्या कपड्याचं दुकान आहे. त्यालाही मदत होईल कल्याणी म्हणाली. आणि मी कशी येऊ शकते. घरी कुणी नाही. देवांश पण एकटेच आहेत. खरं तर आज मी येणारच नव्हते पण तुला नाही म्हणता आलं नाही सई म्हणाली. तू आता कायम माझ्यासोबतच असणार आहेस. सई या लग्नाला काहीच अर्थ नाही कल्याणी म्हणाली. आई तुला कितीदा सांगू माझं लग्न झाले आणि मी ते स्वीकारलं आहे सई म्हणाली. बाळा अगं तुझ्या भविष्याचा तरी विचार कर कल्याणी म्हणाली. आई माझा वर्तमान भविष्य आता देवांश आहेत. मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही सई म्हणाली. जेमतेम महिनाभर झाला असेल तुझ्या लग्नाला तर इतक्यात त्याची काळजी करायला लागली आहेस. आणि मी तुझी आई आहे. आई तुला तिचं काहीच पडलेलं नाही कल्याणी म्हणाली. त्यांचा बोलण्याचा आवाज ऐकून कावेरी उठून बाहेर आली. हे बघ आई मी हे लग्न तुझ्यासाठी केलं होतं सई म्हणाली. मग आता मीच म्हणतेय म्हणून मोडावं लागेल कल्याणी थोडा आवाज चढवून म्हणाली. आई काय बोलतीयस. अगं माझं लग्न झालंय. खोटं नाही तर खरं खरं झालंय सई आश्चर्याने म्हणाली. कल्याणी उठली आणि टेबलवर असलेले पेपर तिच्या समोर केले. घटस्फोट कल्याणी म्हणाली. घटस्फोट सई गोंधळून गेली. हो घटस्फोट तुझा आणि देवांशचा घटस्फोट कल्याणी म्हणाली. आई तुझं डोकं फिरलं आहे का सई आश्चर्याने म्हणाली. माझं नाही तुझं फिरलं आहे म्हणून स्वतःचा जराही विचार करत नाहीस कल्याणी म्हणाली. आई देवांश खूप चांगले आहेत ग सई कळवळून म्हणाली. माहिती आहे मला म्हणूनच तर मी म्हणल्या ते तुला घटस्फोट द्यायला तयार झाले कल्याणी म्हणाली. काय देवांशकडे माझ्यासाठी घटस्फोट मागितला सई आश्चर्याने म्हणाली. हो बाळा अगं आता तरी या संधीचा फायदा घे. तुझं विस्कटलेलं आयुष्य पुन्हा सावरायची संधी त्यांनी दिली आहे ती सोडू नको कल्याणी. सई तर थक्क होऊन कल्याणीचं बोलणं ऐकत होती. आई तू हे असं कसं म्हणू शकतेस आणि देवांशने असं केलंच कसं. सई त्याच्या सह्या बघून डोळ्यात पाणी आणून म्हणाली. हे बघ सई बाळा जरा डोक्याने विचार कर. देवांश कितीही चांगला असला तरी तो पूर्ण सुख देऊ शकणार नाही कल्याणी तिला समजवण्याच्या सुरात म्हणाली. तू हे काय बोलतीयस सई रडत म्हणाली. तू भावनेत वाहून विचार करत आहेस. तू कितीही नाकारली तरी तो अपंग आहे ही गोष्ट कायम सत्य आहे ना तो तुझ्या सोबत बरोबरीने उभा राहू शकतो ना चालू शकतो ना वैवाहिक सुख त्याचं काय. जशा माणसाच्या सामाजिक गरजा असतात तशा शारीरिक सुद्धा असतात
त्याच्याकडे खूप पैसा आहे, त्यामुळे तो तुझ्या भौतिक गरजा पूर्ण करू शकतो, पण शारीरिक काय, शरीराचं काय, ही गरज भागवण्यासाठी तो असमर्थ आहे. तुमच्या लग्नाला काहीच अर्थ नाही, कल्याणी तिला समजावून सांगत म्हणाली. आई, लग्न म्हणजे शारीरिक सुख मिळवून नुसती मुलं जन्माला घालणे हे असेल तर नकोय मला मूल. त्यांचं शरीर नाही तर मन आवडलं आहे मला. आणि मन कधीच अपंग नसतं. तो माणूस सगळ्यांसाठी किती काय काय करतो हे जरा बाहेर जाऊन विचार. देव म्हणतात त्याला सगळे, आणि तो तो देव नशिबाने माझ्या वाट्याला आलाय, आणि तो फक्त शरीराने अपंग आहे, म्हणून मी त्याला सोडून देऊ नाही आई, कधीच नाही, सई रडत म्हणाली. तू म्हणतेस ना देवांशमध्ये कमी आहे, ते अपंग आहेत, मग कमी तर बाबांमध्ये पण होती ना. शरीराने धडधाकट असून सुद्धा ते मूल जन्माला घालू शकले नाहीत, मग तू काय काय त्यांना घटस्फोट दिलाय, सई चिडत म्हणाली. सई, कल्याणीने तिच्यावर हात उगारला. बाबांसाठी वेगळे विचार आणि देवांसाठी वेगळे. तुला बाबा मातृत्वाचं सुख देऊ शकत नव्हते तरी तू त्यांची साथ सोडली नाहीस. 12 वर्ष वांज म्हणून राहिलीस, बाबांचा दोष स्वतःवर घेतलास आणि हे लग्न निभावलंसच, मग मी का नाही, सई डोळे पुसत म्हणाली. सईचे प्रश्न कल्याणीच्या कानात गरम अंगारासारखे भासत होते. तिने कानावर हात ठेवला. आई, माहीत आहे मला, मी तुझी मुलगी आहे. जे तुला भोगावं लागलं ते माझ्या नशिबात येऊ नये म्हणून तुझा जीव तुटतो आहे, पण आई, जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. 12 वर्षाच्या दीर्घकालानंतर तुम्हाला मी झालेत ना, तसंच आमच्या आयुष्यात मुलाचं सुख असेल तर आम्हाला नक्कीच मिळेल, आणि नाही मिळालं तरी जगात किती अनाथ मुलं आहेत की आई वडिलांच्या प्रेमासाठी तरसत आहेत. आम्ही त्यांना दत्तक घेऊ, पण मी काहीही झालं तरी देवांशला सोडणार नाही, असं म्हणून सईने घटस्फोटाचे पेपर फाडून टाकले. सई, कल्याणी त्या फाडलेल्या पेपरच्या तुकड्यांना बघत म्हणाली. आई, तूच विचार कर, जो माणूस तुझ्या एका शब्दाने माझ्या सुखासाठी मला घटस्फोट द्यायला तयार झाला, तो मला सुख देण्यासाठी काय काय करू शकतो. नाही आजी, नाही आई, जो माणूस स्वतःपेक्षा इतरांचा त्यांच्या मनाचा इतका विचार करतो, अशा माणसाची साथ मी कधीच सोडणार नाही. सई तिच्या आईच्या पायांना स्पर्श करून तशीच बाहेर पडली. कल्याणीच्या डोळ्यातून पाणी गळत होतं. कावेरीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. मावशी, मावशी, माझी सई इतकी कधी मोठी झाली हो, कल्याणी कावेरीच्या गळ्यात पडून म्हणाली. कल्याणी, ती तुझी आणि गोविंदची मुलगी आहे, तिच्यात तुमच्या दोघांचे गुण येणार ना. गोविंद सुद्धा असाच होता, अगोदर दुसऱ्यांचा विचार करायचा आणि मग स्वतःचा. कावेरी तिला समजावत म्हणाली. मी चुकले मावशी, मुलीच्या प्रेमापोटी मी खूपच चुकीचं करायला निघाले होते. कल्याणी रडत म्हणाली. नको रडू, सगळं ठीक होईल. आणि एक गोष्ट बरी झाली की सईने सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हे नातं स्वीकारलं आहे. तिला तिचा संसार सुखाचा करू दे, उगाच त्या मिठाचा खडा होऊ नको, कावेरी म्हणाली. मावशी, कल्याणी रडत होती. सई तेवढ्या रात्री टॅक्सीने मॅन्शनकडे निघाली. तिच्या डोळ्यातून पाणी गळत होतं. टॅक्सीने तिला गेट बाहेर सोडलं. वॉचमॅनने गेट उघडला आणि ती पळतच आत आली. देवांश नुकताच ऑफिसमधून येऊन फ्रेश झाला होता. त्याला जेवण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण राजूने त्याची प्लेट त्याच्या रूममध्ये पाठवली होती. तो सईचा आणि त्याच्या लग्नातील एक फोटो पाहत व्हीलचेअरवर बसून होता. फोटो पाहून त्याचे डोळे पुन्हा भरून आले. सई पळत भराभरा पायऱ्या चढत होती. सिस्टर, राजूने तिला पाहिले. देवांश, तिच्या तोंडून एवढंच निघालं. रूममध्ये आहे, राजू म्हणाला. सई पळत तिच्या रूममध्ये गेली. धडकन दरवाजा लोटला. देवांशने दचकून तिच्याकडे पाहिले. रडलेला सुकलेला चेहरा, रडून लाल लाल झालेले डोळे, साडीचा खाली लोळणारा पदर आणि पळत वर आलेले, जोरजोरात श्वास घेत वर आलेली तिची छाती. सई, देवांश हळूच म्हणाला. तुम्ही माझ्यासोबत असं कसं करू शकता देवांश? सईचा राग भरून प्रश्न. देवांश काहीच बोलला नाही. ती रागाने पावले उचलत त्याच्या समोर येऊन उभी राहिली. सांगा ना, गप्प का? तुम्ही माझ्याशी असे का वागलात? सईने त्याच्या टी-शर्ट हातात गच्च पकडला. तिचा संताप बघून देवांश भावूक झाला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सई, मी, देवांश बोलतच होता की तिने खाली झुकून त्याचा शर्टला अजूनच घट्ट पकडला. स्वतःकडे थोडं खेचलं आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. देवांशला करंट लागावा तसा झटका लागला, पण काही सेकंदाने त्याने डोळे मिटले.
ती त्याला किस करत तिचा राग, प्रेम, काळजी सगळं काही व्यक्त करत त्याने तिला लगेच मांडीवर ओढून घेतले आणि आता तोही तिला प्रतिसाद देत होता. समोर काय झाले पाहूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.